सुधाकर आपल्या मेरिटवरती डी-एड पास झाला. त्याच्यामुळे त्याला पटकन नोकरी देखील मिळाली. एका छोट्याशा खेडेगावामध्ये एक 20 मुलांची पट असलेली शाळा त्याला मिळाली आणि या शाळेमध्ये तो रुजू झाला. त्याने नोकरी सुरू केली आणि नोकरी लागल्यानंतर मग काही वर्षानंतर त्याचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर त्याला 3 मुलं देखील झाली आणि 3 मुलांसोबत तो त्या खेडेगावामध्ये आपल्या बायकोसह सुखाने राहत होता, नांदत होता. रोज शाळेमध्ये जात होता. वरिष्ठांशी त्याचे चांगले संबंध होते. त्याच्यामुळे मग या शाळेमध्येच बदली न होता अनेक वर्षांपासून तो त्या शाळेमध्ये होता. कारण सुरुवातीच्या काळामध्ये त्याचा जो शिकवण्याचा अनुभव होता हा चांगला असल्यामुळे मग गावातील त्या मुलांचं देखील त्याच्यावरती प्रेम होतं. त्याचबरोबर त्या पालकांचा देखील त्याच्यावरती विश्वास होता. असा हा सुधाकर आणि मग काही काळानंतर या शाळेच्या पटामध्ये वाढ झालेली आहे. मुलं देखील या शाळेमध्ये वाढलेली आहेत. त्याच्यामुळे मग या शाळेमध्ये मास्तर कमी पडायला लागलेले आहेत. त्याच्यामुळे मग एक शिक्षिका या शाळेमध्ये आलेल्या आहेत. त्यांचं नाव आहे मीनाक्षी आणि या मीनाक्षी त्यांचं वय वर्ष होतं 38 आणि आता हे जे सुधाकर शिक्षक आहे त्यांचं वय वर्ष 45 येऊन पोहोचलेलं होतं. आता 45 वर्षाचे सुधाकर आणि 38 वर्षाच्या मीनाक्षी या एका शाळेमध्ये शिकवायला आलेल्या आहेत. मुलांचा पट 30-35 होता आणि मग या सगळ्या मुलांना शिकवता शिकवता या मुलांना मोठं करता करता त्यांना चांगले मार्क आणून देता देता ह्या दोन्ही मास्तर आणि मास्तरीणबाईंमध्ये ओळख तयार झालेली आहे. तुम्ही कुठच्या काय, कारण दुपारची सुट्टी असू दे किंवा इतर काही त्यांचे कार्यक्रम असू देत, इव्हेंट्स असू देत, या सगळ्यांमध्ये हे दोघंच एकत्र असायचे. संपूर्ण दिवसभर एकत्र असायचे. त्याच्यामुळे मग या दोघांची ओळख वाढत गेलेली होती आणि असाच काही काळ लोटलेला आहे. साधारणपणे 1 वर्षापासून आता या मीनाक्षी या शाळेमध्ये रुजू झाल्यापासून मग दोघांमध्ये पण जी ओळख आहे ही ओळख आता घनिष्ठ व्हायला लागलेली आहे आणि या दोघांना कधीच कळलं नाही की आपण एकमेकांच्या केव्हा प्रेमामध्ये पडलो आहोत किंवा आपलं जे एकमेकांसोबत जे वागणं आहे याला आता प्रेम म्हणतात हे त्यांना कळायला लागलेलं नव्हतं. कारण एकमेकांसाठी दुपारचा डबा खाण्यासाठी थांबणं किंवा सुधाकर बऱ्याच वेळेला आपल्या बायकोला या मीनाक्षी बाईंचे जे आवडीचे पदार्थ आहेत हे करायला सांगत असायचा. त्याचबरोबर मीनाक्षीसुद्धा सुधाकरच्या आवडीचे पदार्थ रोज करून शाळेमध्ये घेऊन यायची. दोघेही एकत्र जेवण करायचे आणि दुपारच्या वेळेमध्ये मग त्यांचं जेवण झालं की पुन्हा आपापल्या वर्गातील मुलांना शिकवायला निघून जायचे. असा हा त्यांचा दिनक्रम होता आणि मग संध्याकाळीसुद्धा घरी जाताना एकमेकांसोबत जात असायचे. त्याच्यामुळे मग इतर जी मंडळी होती यांना ह्या गोष्टींमध्ये काही वेगळं वाटत नव्हतं. कारण एकाच शाळेमध्ये असणारे शिक्षक आणि शिक्षिका असल्यामुळे मग हे एकमेकांचे कलिग होते आणि मग एकमेकांसोबत बोलणारच आहेत किंवा त्यांचं उठणं बटणं बसणं एकत्र आहे असं त्यांना गावच्या लोकांना देखील वाटत होतं आणि पूर्वीपासून त्यांना सुधाकरचा स्वभाव माहिती होता. त्याच्यामुळे मग कोणीही सुधाकरवरती संशय घ्यायला तयार नव्हतं. आता या सगळ्या गोष्टीचा फायदा सुधाकरने आणि मीनाक्षीने घेतलेला आहे. सुधाकर मीनाक्षीला विचारतो की तुझ्या घरी कोण कोण असतं? तर ती म्हणते की माझ्या घरी कोणच नसतं. कारण तिने तिचा नवरा सोडलेला होता आणि मग त्याच्यामुळे दुसरं लग्न न करता ती एकटीच नोकरी करत होती आणि तिचं जीवन जगत होती. पण शेवटी कसं असतं, माणसाच्या ज्या भावना असतात ह्या भावना कुठेतरी उफाळून येत असतात आणि मग जेव्हा सुधाकरला मीनाक्षीने बघितलं आणि मीनाक्षीने सुधाकरला बघितलं त्यावेळेला मग दोघांची नजरानजर आणि प्रेम या सगळ्या गोष्टींचं जे भांडवल तयार झालेलं आहे आणि मग दोघांनीही एकमेकांना वेळ द्यायला सुरुवात केलेली आहे. वर्गामध्ये शिकवता शिकवता किंवा शाळेमध्ये एकमेकांच्या फायली एक्सचेंज करता करता एकमेकाला हात लागणे या सगळ्या गोष्टी होत होत्या आणि ज्या मीनाक्षीबाई आहेत त्या दिसायला सुबक होत्या, अतिशय सुंदर होत्या, देखण्या होत्या, गोऱ्या पान होत्या. त्यांची साडी नेसण्याची पद्धत होती ही देखील आखीव आणि रेखीव होती आणि 38 वयामध्ये असलेल्या या भारदस्त बाई या सुधाकरच्या मनामध्ये भरलेल्या होत्या. त्याच्यामुळे मग न राहून एक दिवशी सुधाकर त्यांना म्हणतो की आपण इतके दिवस आता एकत्र राहतो, एकत्र काम करतोय, एकमेकाला इतके चांगले ओळखतो, तर आज संध्याकाळी आपण थोडंसं वर्गामध्ये सगळी मुलं सुटून गेली किंवा आपण एकत्र भेटूया का? बाईने देखील मान खाली करून होकार दिला आहे आणि मग सुधाकर आणि या बाई आणि बंद असलेला वर्ग, म्हणजे आता हम तुम एक कमरे में बंद हो और चाबी खो जाए अशी या दोघांची अवस्था झाली. आणि मग सुधाकर मीनाक्षीच्या जवळ गेला आणि सुधाकर तिला म्हणतो की बाई आता बोलण्यासारखं काय आहे? कारण आपली भेट होऊन 1-1.5 वर्ष होऊन गेले. आपण एकमेकाला नुसतंच भेटतोय, हाय हॅलो करतोय, पण त्याच्यापुढे आपण कधी गेलोच नाही. पण माझ्या मनामध्ये तुमच्याविषयी खूप वेगळ्या भावना आहेत. तुम्ही मला खूप आवडता. आता हे बोलल्याबरोबर मीनाक्षी सुधाकरला जाऊन बिलगलेली आहे आणि त्यांना भान राहिलं नव्हतं की आपण आपल्या शाळेमध्ये आहोत, वर्गामध्ये आहोत आणि हे सगळं चुकीचं आहे हे तिला लक्षात येत नव्हतं. त्याच्यामुळे ती त्याला बिलगून त्याने तिला घट्ट मिठी मारलेली आहे. दोघेही एकमेकांच्या बाहुपाशामध्ये विसावलेले आहेत. एकमेकांच्या वरती चुंबनाचा वर्षाव सुरू केलेला आहे आणि आता दुसऱ्या बाजूला
सुधाकर देखील बेभान झालेला आहे. काळ वेळाचं भान ना ठेवता दोघांनीही एकमेकांना विवस्त्र केलं आहे आणि ज्या अवस्थेमध्ये होते त्या अवस्थेमध्ये एकमेकांना मिठीमध्ये घेऊन त्यांनी आहे त्याच ठिकाणी एकमेकांसोबत शरीरसंबंध सुरू केलेले आहेत. शरीरसंबंध उरकल्यानंतर त्यांना भान आलेलं आहे की आता आपण काहीतरी चूक करून बसलो, वर्गामध्ये आपण ही गोष्ट करून बसलो, ही त्यांचं मन त्यांना खात होतं. पण आता त्यांनी मग आपापले कपडे अंगावरती परिधान केलेले आहेत आणि काहीच घडलेलं नाही. अशा आविर्भावामध्ये शाळा सुटल्यानंतर तास दीड तासाने ते आपापल्या घरी निघून गेलेले आहेत. आता रोज दिवसभर शाळा उरकायची आणि शाळा उरकल्यानंतर तासभर आपल्या एका वर्गामध्ये ह्या सगळ्या त्यांचा रंगारंग कार्यक्रम चालायचा. कार्यक्रम आटपला की मग ते दोघेही आपापल्या घराच्या दिशेने निघून जायचे. पण आजूबाजूच्या मंडळींना आता मात्र शंका यायला लागलेली होती, कारण शाळा सुटल्यानंतर 1 ते दीड तासानंतर हे दोघेही मास्तरी रोजच्या रोज घराकडे जातात. याचाच अर्थ यांच्यामध्ये काहीतरी चाललेलं आहे, काहीतरी वेगळ्या गोष्टी घडत आहेत आणि आता गावकऱ्यांनी लक्ष ठेवायला सुरुवात केलेली आहे की यांच्यामध्ये नेमकी काय चालतंय. आणि काही गावकरी मंडळींना या सगळ्या रंगारंग कार्यक्रम दिसून आलेला आहे. त्यांना एक सगळा कार्यक्रम बघितलेला आहे. आता आपल्या मुलांवरती या सगळ्या गोष्टींचे काय परिणाम होतील किंवा हे सगळं या गावकरी मंडळींना आठवायला लागलेलं आहे. त्यामुळे मग सगळ्या गावकरी मंडळींनी एक मीटिंग घेतलेली आहे आणि मीटिंग घेऊन मग या मास्तर आणि मास्तराणीचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत यांच्यापर्यंत ही सगळी मंडळी गेलेली, सगळ्यांना या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आता वरिष्ठांनी देखील या सगळ्या गोष्टीची दखल घेतलेली आहे आणि त्यांनी पण ठरवलं आहे की आता आपण यांना एकतर रंगेहात पकडायचं आणि रंगेहात पकडल्याशिवाय आपण त्यांच्यावरती ब्लेम करू शकत नाही. त्याच्यामुळे मग या सगळ्या गावकऱ्यांना आणि लवाजमा त्यांनी घेतलेला आहे आणि या सगळी ते फिल्डिंग लावलेली आहे आणि वरिष्ठ अधिकारी आणि काही मोजके गावकरी घेऊन त्यांनी या शाळेमध्ये आपल्या शाळेची जी कौलं आहेत ही कौलं त्यांनी बाजूला केलेली आहेत आणि काही गावकऱ्यांनी खिडकीच्या बाजूने तर काही गावकऱ्यांनी छतावरून फिल्डिंग लावून मग संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर मास्तर आणि मास्तरीण हे कसे एकत्र येतात हे त्यांनी बघितलेलं आहे. आणि हे बघून सगळ्यांनासुद्धा धक्का बसलेला आहे, कारण हे दोघेही निर्लज्जासारखे विवस्त्र होऊन आपण ज्या वर्गामध्ये मुलांना शिकवतो त्याच वर्गामध्ये हे एकमेकांवरती शरीरसुखाचा वर्षाव करत होते, एकमेकावरती आदाशासारखे तुटून पडत होते. आता हे सगळं बघून गावकऱ्यांना देखील अचंबा वाटलेला आहे. इतके वर्ष आपण या सुधाकर मास्तरवरती विश्वास ठेवला, मात्र त्याने आपला विश्वासघात केलेला आहे. आता हे जे वरिष्ठ अधिकारी आहेत यांनी देखील या सगळ्या गोष्टीची दखल घेतलेली आहे. ताबडतोब या दोघांनाही सस्पेंड केलेलं आहे. आता गावकरी इतके भडकलेले होते की या दोघांचीही त्यांनी गावातून धिंड काढलेली आहे. या दोघांनाही आपापल्या नोकरीला गमवावं लागलेलं आहे. आता हे जे शरीर संबंधाच्या गोष्टी असतात या इतक्या चाणाक्षपणे 4 भिंतीच्या आड अनेक लोक करत असतात किंवा व्यभिचार करत असतात, पण भिंतीला देखील कान असतात, त्याचबरोबर भिंतीला देखील डोळे असतात. हे प्रत्येकाने लक्षात घ्यावं. भेटूया आपण नवीन क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.